तर आज मी बनवते रवा ढोकळा। त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलाय बारीक, छोटी एक वाटी मी घट्टसर दही घेतलेलं आहे। फ्रेश दही आहे, आंबट नाही, छान आहे। तर ह्याच वाटीत मी थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे। तर ही छान असं आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी चवीनुसार ह्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी जसं लागेल तसं मी थोडं थोडं ओतलेलं आहे। जास्त रवा घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर आणखी थोडंसं मी पाणी ओतून घेते आणि एक 5 मिनिटं रवा भिजण्यासाठी मी ठेवणार आहे असं झाकून। तर बघा 10 मिनिटासाठी मी भिजत ठेवलेला छान असा रवा भिजलेला आहे। मी यात टाकते बेकिंग पावडर आणि आपला खायचा सोडा। तुम्हाला खायचा सोडा वापरायचा नसेल तर इनो वापरा त्या ठिकाणी। आणि थोडंसं मी ओतून घेतलंय तेल। तर आता छान असं मिक्स करून घेते। तर छान असं मिक्स करून घेतलंय। इथे एक वाटी घेतली, त्याला तेल लावलेलं आहे। हे सगळं मिश्रण मी त्या वाटीमध्ये काढून घेते। तर थोडंसं असं मी ह्याला आदळून घेते आणि गॅसवर कढई ठेवले, कढईत पाणी ओतले, एक स्टँड ठेवलेला आहे। तर 10 मिनिटासाठी आता रवा ढोकळा मी वाफलून घेणार आहे। 10 मिनिटं झालं, ढोकळा छान असा शिजलाय। तर मस्तपैकी मी आता ह्याच्यावर फोडणी टाकून घेतली। मोहरी, कढीपाला, मोहरी, मिरची आणि कढीपाल्याची मस्तपैकी फोडणी टाकून घेतली। तर असा झटपट मस्तपैकी रव्याचा ढोकळा तुम्हीही करून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका।